खूप दमली असशील ना सरस्वती? असू दे हो, पण सगळं सुरळीत पार पडलं ना याचा जास्त आनंद आहे मला. काकू बघ ना, किती समजवलेला तरी ऐकतच नाहीये. अगं बाई, मी बघते. काय ग सिंधू, काय झालं रडायला? देवव्रता, अरे तुला कळायला नको का? उद्या जर तू आमच्यापासून दूर राहायला गेलास तर तुला कसं वाटेल? मला खूप वाईट वाटेल आणि रडायलाही. अरे बाळा, मग तिला सुद्धा तसंच वाटतंय. ती तिचं घर सोडून, तिच्या लाडक्या बाबांना सोडून आपल्याकडे आली की. पण लग्नानंतर मुलीच का जातात मुलाच्या घरी, मुलं का नाही? खर तर हा सुद्धा आपल्या रूढी परंपरांचाच एक भाग आहे. काय आहे, आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे ना, त्यामुळे आपल्याकडे. पुरे, तुम्ही तुमच्या सुधारकांच्या भाषणात काहीतरी ऐकून येता, तसंच यांना सांगायला लागलात तर काही समजणार आहे का त्यांना? देवव्रता, अरे ती तिच्या आईबाबांपासून लांब आली आहे ना, म्हणून आपण तिला छान वाटेल, तिला घरी असल्यासारखं वाटेल, मोकळं वाटेल असं वागूयात. चालेल? हो, पण म्हणजे नक्की काय करायचं? म्हणजे तू तिच्याशी खेळ, तिला आपलं घर दाखव. इथे कोण कोण असतं, कुठे काय गोष्टी ठेवलेल्या असतात हे सगळं समजावून सांग तिला. आता तुम्हाला दोघांना संसार करायचा आहे की नाही? चालेल, तू सांगशील तसं करतो. पण त्यामुळे सिंधू रडणार नाही ना? सरस्वती, तू इतक्या सोप्या भाषेत कसं काय ग समजावून सांगू शकतेस? मला कधी जमणार असं सांगायला? पण आत्या, गोदवत्या रागवल्यात ना माझ्यावर, आता त्यांना कसं समजवायचं? तू त्याची काही काळजी करू नकोस. उद्या आपण जाऊयात त्यांच्याशी बोलायला, त्यांना सांगूयात परवा आता तुझी मंगळागौर आहे ना, ती झाली की मगच जा, मग तुमची परत गट्टी होईल. चालेल? चला मग आता झोपायला या, उशीर झालाय खूप. या. आई, आपण अजून एक दिवस राहूया ना गो? हो आई, थांबूया ना गो? सासूबाई, आता कशाला आलीस इथे? माझं चुकलं, मला क्षमा करा ना. पुन्हा असं नाही होणार हो. मी असं वागायलाच नको होतं. काय हे वहिनी, माझी समजूत काढण्यासाठी लहान मुलीला पुढे करतेस? हो, असं नाहीये वंश. उलट तुम्हाला त्रास झाला याचं तिलाच खूप वाईट वाटत होतं, अपराध्यासारखं वाटत होतं हो तिला. आता झालं गेलं सगळं विसरून जा ना. आणि माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी माफी मागते तुमची, पण अशा रागावलेल्या राहू नका हो. माझ्या रागाची इथे कोणाला पर्वा आहे ग? आम्हाला आहे, आम्हाला हव्या आहात तुम्ही. आणि उद्या सिंधूची मंगळागौर आहे ना, तिथे तुम्ही असायला हव्यात आम्हाला. हे बघ, मला घरी जावंच लागेल. एकतर हे आलेत गावाहून, त्यांना काय हवं नको ते बघायला लागेल मला. मला नाही बाई इथे थांबता येणार. वंसा हो, इतक्या वर्षांनी आपल्या घरात मंगळागौर होणार आहे, आपल्याला सगळ्यांनाच हौस मौज करता येईल. तुम्ही असाल तर मला तर खूपच आनंद होईल हो. आई, सिंधूची काही चूक नव्हती ग.
रघु तू सांग ना आईला. हो आई, आम्हीच तिला खोटं सांगितलं की आपल्या घरात हे असं चेंडू फेकून माप ओलांडतात. आणि तिला ते खरं वाटलं. आई, आमचीच चूक होती, आम्हाला क्षमा कर. आणि सिंधूला रागवू नकोस. काय रे, नसते उपद्रव कोण करायला सांगतो तुम्हाला? हा, हसू दे वंस, लहान मुलं आहेत ती, दंगा मस्ती करणारच. आता झालं गेलं सगळं विसरून जा आणि मंगळागौर करूनच घरी जा. सासूबाई थांबाल ना? ठीक आहे, पण आता नाही थांबत. उद्या येते हो नक्की.